मुंबईमधल्या अंधेरीच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या गोखले पुलाचा पादचारी मार्गामधला एक भाग हा 2018 मध्येच कोसळला होता। IIT मुंबई या संस्थेमधल्या तज्ञांच्या मार्फत मुंबईमधल्या सर्व पुलांची संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती। या तपासणीमध्ये मुंबई सेंट्रल ग्रँट रोडच्या दरम्यानचा बेलासिस पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आलं होतं। त्यानंतर या पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची शिफारसही करण्यात आली आणि या सगळ्यानुसार मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन 131 वर्ष जुना बेलासिस उड्डाण पूल सोमवारपासून पूर्णतः बंद केला जाणार आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यान असलेला 131 वर्ष जुना ब्रिटिशकालीन बेलासिस पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे। मी सध्या याच पुलावर आहे आणि पुढील 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे। या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल जुलै 2018 रोजी कोसळला होता। त्यानंतर IIT मुंबईतील या संस्थेतील तज्ञांमार्फत मुंबईतील सर्व पुलांची संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती। या तपासणीत मुंबई सेंट्रल ग्रँट रोड दरम्यानचा बेलासिस पूल धोकादायक असल्याचे निदर्शनात आले। त्यानंतर त्या पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती। त्यानुसार पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आपण जर पाहिलं तर अवजड वाहनांना देखील या पुलावर सध्या बंदी करण्यात आलेली आहे आणि सोमवारपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे। पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करणार आहे आणि पुलाच्या जोड रस्त्याची उभारणी मुंबई महानगरपालिका करणार आहे। बेलासिस पुलावरील पदचाऱ्यांसाठी सुरू असणार असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा ब्रिटिशकालीन 131 वर्ष जुना बेलासिस पूल सोमवारपासून मुंबईकरांसाठी वाहतुकीत नसणार आहे। त्यामुळे पुनर्बांधणी होईपर्यंत मुंबईकरांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।